शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त 9 जुलैला कर तोडणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी स्प्लेंडर गाडी, द्वितीय क्रमांकासाठी चांदीची गदा आणि 5,000 रुपये रोख आणि शील्ड, तर तृतीय क्रमांकासाठी 3,001 रुपये रोख आणि ढाल अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत। महाराष्ट्र बेंद्रानिमित्त कुरुंदवाडमध्ये पारंपरिकपणाचा सण आहे बेंदूर सण आणि त्या सणानिमित्त बेंद्रानिमित्त भव्य असा बिनदाती खोंडांच्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत। पहिलं बक्षीस 1 लाख रुपये असं जवळजवळ 3 लाख रुपयाची बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत। पहिल्या नंबरला एक स्पेंडर ठेवलेली आहे, चांदीची गदा आहे 2 नंबरला। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर जाधव साहेब, विरोधी पक्षनेता शिवसेनेचे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे बंटी साहेब, आपले तालुक्याचे आमदार आदरणीय यड्रावकर साहेब, तसेच अशोक माने बापू, तसेच आपले राजू शेट्टी साहेब, आदरणीय गणपतदादा पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आणि एकूणच असा कुरुंदवाडच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे व महाराष्ट्र कला संस्थानाच्या वतीनं 4 लोकांना कुरुंदवाड भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 3 विशेष पुरस्कार देण्यात ठेवलेले आहेत। या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव, आमदार सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, शरदचंद्र पराडकर, अप्पासाहेब बंडगर आणि चंगेझखान पठाण यांना मान्यवरांच्या हस्ते कुरुंदवाड भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। याच दिवशी लावणी नृत्य प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कुरुंदवाड आणि परिसरातील लोकांनी बेंदूर सणानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। या पत्रकार बैठकीला प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, अर्शद बागवान, जितेंद्र साळुंखे, महावीर आवळे, राजू बेले आदी उपस्थित होते।